एक सांगू, एखादी स्त्री गरोदर अवस्थेत असू द्या, बाळंतपणाच्या वेदना, प्रसूतीच्या वेदना ती सहन करते. पण एक सांगू, बाहेर त्या हॉस्पिटलच्या बाहेर चक्र मारणारा बाप असतो. काय करतो तो बाप? त्याच्या अंतकरणात घालमेल उठलेले असते. प्रसूती व्यवस्थित होईल का? सगळ्या गोष्टी होतील का? एवढीच ज्याच्या अंतकरणात इच्छा आहे ना, तो फक्त बाप आहे. आणि असा असणारा बाप फक्त अंतकरणातच दुःख दाबून ठेवतो, बाकी कुणाला दाखवत नाही. इतकं अंतकरण व्यापक असतं. आपल्याला जिजाऊ आई साहेब आठवतात, शिवरायांना घडवलेल्या. पण एक सांगू, अहिल्याबाई होळकरांना ज्यांनी घडवलं ना, ते माणकोजी बाबा आपल्याला आठवत नाहीत. एवढी स्त्री बापासारखी रडली अहिल्याबाई होळकर, पण घडवणारे तिचे वडील होते पाठीमाग. अहिल्याबाईंना ज्ञान दिलं, शिक्षण दिलं, नीतिशास्त्र, न्यायशास्त्र, धर्मशास्त्र, राजकारण प्रत्येकात त्यांना तरबेज केलं. तलवारबाजीमध्ये तरबेज केलं. का? तर लेकीने इतिहास घडवला. पहा कशासाठी? तिला योग्य ज्ञान असावं एवढ्यासाठी. रंगी रंगी रे श्री रंगे, रंगी रंगी रे श्री रंगे, काय भुललासी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे, अंती धरसी अभिलाष झने. नोहे तुझा हा परिवार, नोहे तुझा हा परिवार, द्रव्यदारा क्षणभंगूर, शरीर जायाचे ठेवणे, धरसी अभिलाष झने. अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, तुका म्हणे विठूधरा, शरीर जायाचे ठेवणे, धरसी अभिलाष झने. विठ्ठल विठ्ठल यतिरूप दत्ता दया दंडधारी, पदी पादुका शोभती सौख्यकारी, दया सिंधू जाची पदे दुःख आरी, तुम्हा बीन दत्ता मला कोण तारी. महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडलिकाय दातु मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग करू प्रणाम, पांडुरंग करू दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका
जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुरद्दी प्रदेशं विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा 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 पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचनाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्भिर्ध्यादिगम्यं वन्दे विष्णुभवहरं सर्वलोकैक्यनाथं वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु विठ्ठल रंगी रंगी रे श्री रंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष झने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत संत वैराग्याचे ज्वलंत प्रतीक असणारे सदेह वैकुंठाला जाणारे पाचव्या वेदाचे निर्माते असे असणारे विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणांचा आणि उपदेशपर प्रकरणातील असा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय आपल्यासारख्या यावत मनुष्य देहाला या जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला जगद्गुरु तुकोबराय सांगतात की बाबा रे या देहात या जन्माला आल्यानंतर जर तुला रंगायचंच असेल तर कोणत्या रंगात रंगायचं तर महाराज म्हणतात रंगी रंगी रे श्री रंगे तुला रंगायचं असेल तर इतरत्र नको त्या भलत्या रंगामध्ये रंगण्यापेक्षा जो रंग कधी फिका पडत नाही जो रंग कधी विटत नाही असा रंग असणारा जो भगवंत आहे त्याच्या रंगामध्ये रंग कारण पतंगासारखा जो विषयरूपी पतंग आहे तो जसा नको त्या रंगाला भुलला आणि स्वतःची त्याने हानी केली अशासारखं तू काही चुकीच्या मार्गाने जाऊ नको स्वतःचं जर हित साधायचं असेल तर इतरत्र भटकण्यापेक्षा एक कर रंगायचं असेल तर एकाच रंगात रंग कोणत्या रंगी रंगी रे श्री रंगे काय भुललासी पतंगे आणि या रंगामध्ये रंगला नाहीस नको त्या विषयांमध्ये अडकलास तर तू एक लक्षात ठेव काय तर हे जे शरीर आहे हा जो देह आहे हा एक ना एक दिवस मातीमोल होणार आहे कारण ही जी ठेव आहे ना ही कायम स्वरूपीची ठेव नाही
आयुष्यभर पुरणारी ठेव नाही. एक लक्षात ठेव, या देहाला आलायस ना तर एक कर, काय करतं त्या रंगात रंग. कारण शरीर हे कसं आहे तर महाराज म्हणतात शरीर जायाचे ठेवणे आणि याची अभिलाषा धरू नको. महाराज म्हणतात कारण धरसी अभिलाष झने. महाराज म्हणतात नको त्या गोष्टींमध्ये अडकू नको आणि या शरीराची आशा अभिलाषा धरू नको. महाराज म्हणतात बरं महाराज आम्ही ठीक आहे रंगामध्ये रंगू, पण आम्ही जी कमवलेली संपत्ती, आम्ही जो निर्माण केलेला हा परिवार, हा संसार, हा सोडून द्यायचा का? महाराज म्हटले अरे जो परिवार तू तुझा म्हणतोस ना हा परिवार तुझा नाहीच मुळी. महाराज म्हणतात द्रव्यदारा क्षणभंगूर. अरे ही जी द्रव्य आहे, हा जो पैसा आहे, ही दारा म्हणजे पत्नी, ही क्षणाची आहे. अनंत काळासाठी फक्त तुझ्या सोबत जर येणार कोण असेल तर तो फक्त भगवंत आहे. त्याच्यामुळं तू या नको त्या गोष्टींमध्ये अडकून पडू नकोस. ठीक आहे आम्ही या संसारातून बाहेर पडायचं म्हटलं तर पडू शकत नाही, पण आहे या संसारात जर तुला प्राप्त करायचं असेल, भगवंताची प्राप्ती करायची असेल आणि नुसतं एवढंच नाही तर आम्ही हे सगळं करू महाराज, पण भगवंत हा प्रत्येक क्षणाला उपस्थित राहील का? आमच्या अंतकाळीच्या क्षणाला तो येईल का? तर महाराज म्हणतात अंतकाळीचा सोयरा दुसरा तुमचा सोयरा नाही, फक्त एकमेवाचा सोयरा आहे, तो म्हणजे फक्त भगवंत आणि त्याचाच नामस्मरण करा, त्यालाच अंतकरणामध्ये स्मरा. महाराज म्हणतात अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा, शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष झने. विठ्ठल विठ्ठल आज आपण या ठिकाणी कोणत्या निमित्ताने बसलो आहोत हे प्रत्येकाला ज्ञात आहे, पण कीर्तनकारांचं आद्य कर्तव्य असतं, वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं की अल्पसहा परिहार देण्याचं. आणि अल्पसहा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की या जुन्या जाणत्या पिढीतलं एक जुनं जाणतं नेतृत्व असणारे गुरुजी कैलासवासी बापूराव शंकर पाटील असे असणारे आपले गुरुजी यांनी इहलोकीची यात्रा 1 वर्षभरापूर्वी संपवली आणि या गोड अशा सुंदर अशा परिवारातून हे पितृछत्र हरपलं. बापूंच्या विषयी परिचय असा मिळाला की बापूंना ज्या क्षेत्रात ते होते म्हणजे शिक्षक म्हणून होते, त्या क्षेत्रातून त्यांना जे काही थोडासा अवधी मिळायचा तो उरलेला वेळ ते इतरत्र घालवण्यापेक्षा ते शेतामध्ये तो वेळ घालवायचे. इतकंच नाही, त्यांच्या आवडीबद्दल कळालं की त्यांना फार काही गोष्टींची आवड होती. तर कोणत्या गोष्टींची आवड होती? त्यांना बुलेटवरून फिरायची आवड होती. स्वच्छंदी असं असणार हे नेतृत्व की जे आयुष्यभराला पुरावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पहिली गोष्ट म्हणजे पहिली जे आपल्या आयुष्यातली व्यक्ती आहे ना ती आपल्या आयुष्यातून जाऊच नाही प्रत्येकाला वाटतं, पण प्रत्येकाला या मनुष्य देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला जावं लागतं. आपल्या पतीची साथ आपल्या आयुष्यभर पुरावी अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. पण अचानक काळाचा घाला घातला जातो आणि आपल्या जवळचं व्यक्तिमत्व, आपल्या जवळची व्यक्ती अचानक आपल्यातून निघून जाते. हा धक्का पचवणं आपल्यासाठी फारसं सोपं नसतं. बापूंविषयी सांगताना त्यांनी सांगितलं की 90 वर्ष वय जगले. एक सांगू, आताची जी पिढी आहे ना फार तर इतकी वर्ष जगेल याची शाश्वती देता येऊ शकत नाही. कारण आताचं सगळं धान्य सुद्धा कसं आहे, हायब्रिड आहे. देशी धान्य, देशी उत्पादन, सगळ्या गोष्टी नैसर्गिकरित्या कृत्रिमरित्या न करता सेंद्रियरित्या सगळ्या गोष्टी केल्या जायच्या, सगळी शेती पिकवली जायची. आता मात्र सगळंच बदललं. मग असे असणारे गुरुजी 90 वर्ष साथ दिली या कुटुंबाला. त्यामुळं त्यांचं जाणं हे दुःखदायकच आहे. प्रत्येकाला वाटत होतं माझे पती जाऊ नये, प्रत्येकाला वाटत होतं माझे वडील जाऊ नये, प्रत्येकाला वाटत होतं माझे सासरे जाऊ नये. अनेक नात्यांची गुंफण या गुरुजींच्या भोवती आहे. ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात त्यांनी जे जे कार्य केलं त्यांची आठवण ते त्यांना ठेवून गेले. आणि असे असणारे गुरुजी, इतकं प्रेमळ नेतृत्व, स्वच्छंदी माणूस
हरपणं म्हणजे नक्कीच दुःखाचीच बाब आहे. या गुरुजींनी यांच्या पश्चात असा सुंदर परिवार आपल्यासाठी ठेवून गेले की ज्या परिवारातील त्यांचे 2 मुले आणि 2 मुली आहेत. त्यांच्या पत्नी जनाबाई बापूराव खाडे, त्यासोबत त्यांचा मुलगा कैलासवासी शांतीलाल, त्याचबरोबर श्री वैभव खाडे पाटील गुरुजी आणि त्यांच्या मुली मनीषाताई असतील आणि वनिताताई असतील. आजची ही जी सेवा आहे, ज्यांच्या माध्यमातून माझ्याकडे आले ते आमच्या पळशीगावचे जय हिंद खाडे नवाळे यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करते. त्याचबरोबर ज्यांच्या संपर्कातून आजची ही सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञ आणि पामराच्या वाट्याला यावी, की ज्यांची तळमळीची इच्छा होती की ताईंनी या दिवशी आमच्या सेवेसाठी उपस्थित राहावं, असे आपल्या जाशीगावचे रणजित दराडे गुरुजी यांच्या संपर्कातून ही आजची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली, ही मी परम भाग्य समजते. त्याचबरोबर आज सुंदर अशी साऊंड सिस्टीम, सुंदर असा मंडप आणि या सुंदर अशा सौंदर्य लाभलेल्या या कार्यक्रमात ज्यांच्याशिवाय कीर्तनाला रंगत चढू शकत नाही, जे कीर्तनाचा जीव प्राण आहेत, असे म्हणजे आपले गायक. आपल्या पळशीगावचं वैभव, आमच्या पळशीगावचं जे वैभव आहेत ते आपले हरिभक्त परायण आदरणीय लक्ष्मण महाराज सुतार तात्या, मोलाचं मार्गदर्शन आहे महाराजांचं, त्यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करते. त्याचबरोबर हरिभक्त परायण आदरणीय माऊली महाराज दनाने यांची सुद्धा सुंदर अशी साथ या कीर्तनासाठी आपल्याला लाभलेली आहे. त्याचबरोबर पकवाजावरती सुंदर अशी साथ पळशीगावचे सुपुत्र असणारे हरिभक्त परायण आदरणीय देवीदास महाराज सुतार, त्यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करते. त्याचबरोबर आमच्या सोबत आलेले रमेश काका, विणेकरी बाबा असतील, प्रत्येक टाळकरी माळकरी प्रत्येक श्रोतृ वर्गाच्या चरणविंदाला स्पर्श करून सेवेला प्रारंभ. विठ्ठल आजचा अभंग जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे. या आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय प्रत्येक जीवाला, प्रत्येक जड जीवाला एकच सांगतात, बाबा रे, या देहाला आलात ना तर इतरत्र नको त्या रंगाला भूलू नका. बाबानो, काय जर करायचं असेल, जर रंगात रंगायचं जर असेल ना, तर फक्त तो भगवंत, फक्त तो पांडुरंग श्रीरंग परमात्मा आहे ना, त्याच्या फक्त रंगात रंगा. कारण हा जो देह आहे, हा देह दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे आणि असा असणारा देह तुमच्या आमच्या प्रत्येकाला मिळालेला आहे. कारण हा देह मिळणे इतकी सोपी गोष्ट नाही महाराज. जेव्हा पाप आणि पुण्य समान होतं तेव्हा हा देह प्राप्त होतो. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. जेव्हा पाप पुण्याचं पारडं समान होतं तेव्हा हा देह तुम्हा मला मिळतो. मग या आलेल्या देहात, या देहाचं सार्थक जर करायचं असेल तर बाबांनो, इतरत्र कुठेही भरकटू नका, त्या भगवंताच्या रंगात रंगून जा. कारण हा देह कसा मिळालाय, पावला हा देह न घडे ते उपाय घडो आले, न घडे ते उपाय घडो आले, न घडे उपाय घडो आले, न घडे ते उपाय घडो आले. पावला हा देह न घटाळी न्याय, न घडे ते उपाय
जसं एका आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा तसा तुम्हा आम्हाला हा देह प्राप्त झालाय. मग या देहाला आल्यानंतर भगवंताचं स्मरण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. पण मनुष्य असा प्राणी आहे की जो फक्त आईच्या गर्भात असताना भगवंताचं स्मरण करतो, भगवंताला विनवणी करतो. पण एक वेळ करी या दुःखाने गळे, एक वेळ करी या दुःखाने गळे राम. एक वेळ करी या दुःखाने गळे, एक वेळ करी या दुःखाने गळे. एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवोनी. महाराज म्हणतात या हा जो जीव आहे हा जीव भगवंताच्या जवळ प्रार्थना करतो, विनवणी करतो, या दुःखातून एकदा सोडव. किती दुःख आहे या गर्भामध्ये. महाराज म्हणतात इतकं दुःख आहे ना महाराज की या दुःखातून सुद्धा भगवंताची आठवण फक्त त्या दुःखामध्येच होते. त्याच्यानंतर बाहेर पडल्यानंतर भगवंताला जीव विसरतो. भगवंताला आशा असते हो, त्याला वाटतं अरे एवढी सृष्टी निर्माण केली मी, पण त्या भगवंताचं समाधान झालं नाही. मग त्या भगवंताने सृष्टी निर्माण केली, पण या सृष्टीमध्ये अनेक चित्र विचित्र जीव निर्माण केले. एके केली खेचरे, एके केली भूचरे, चरे अचरेती एकी वेगवेगळे प्रकारचे प्राणी जीव जंतू निर्माण केले, पण भगवंताचं समाधान झालं नाही. भगवंताला आनंद वाटला नाही, कारण त्याला माहिती होतं हे जे जीव निर्माण केले हे माझं स्मरण करू शकत नाही. मग स्मरण करणारा जो जीव आहे तो फक्त मनुष्य जीव आहे. याची देही गणे देवाचे भजन, हेची देही गणे देवाचे भजन, याच देही गणे देवाचे भजन, याच देही गणे देवाचे भजन. आणि कहे जाण नाही कोठे, आणि कहे जाण नाही कोठे, याची देही गणे देवाचे देवाचे, याच देही गणे देवाचे देवाचे भजन. अरे इतरत्र दुसऱ्या देहामध्ये भगवंताचं भजन होणार नाही. फक्त जर भजन घडेल ना तर फक्त याच देहामध्ये याच देही घडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठे. अरे तुला जे जे मिळालंय ना ते कित्येक जणांना मिळालेलं नाही. चिमणीला पाय आहेत पण हात आहेत का हो? चोच आहे फक्त. ते एवढूशा चोचीने ती तिचं घरटं विणत असते. पण भगवंताने आपल्याला हात पाय सगळे इंद्रिय दिले तरी सुद्धा भगवंताचं स्मरण आपण करत नाही. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. अरे ज्याच्यासाठी हा देह मिळालाय ना त्याच्यासाठी तो खर्च केला पाहिजे. महाराज म्हणतात संसारातून बाहेर पडा असं मी सांगणार नाही. संसार तर कराच, कारण संसारात राहायचंय. पण कसं तर संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. काय करायचंय कसं करायचंय. अरे या संसारात तू राहा पण असा राहा की जसं कमळ चिखलात राहतं पण चिखल लागतं का त्या कमळाला? नाही लागत.
मग संसारात राहा, पण असं राहा त्या कमळासारखं. महाराज म्हणतात गुंतू नका, संसारात राहा पण अजिबात अंतकरण त्याच्यामध्ये गुंतून देऊ नका, अलिप्त राहा. आणि असं करून तुम्ही त्या भगवंताला शरण जा. प्रत्येक जण म्हणेल की भगवंताला का शरण जायचं, काय काय होईल काय भगवंताच्या शरणाने. महाराज म्हणतात अरे तो एकमेव असा आहे जो प्रत्येक क्षणाला आपल्या सोबत असणार आहे. त्याच्यामुळं त्याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच गोष्ट करू नका. महाराज म्हणतात की जसा पतंग जसा नको त्या विषयांमध्ये गुंतला आणि स्वतःची हानी केली, महाराज म्हणतात ते न करता तुला जर रंगायचाच असेल तर इतरत्र रंगात न भुलता न पडता फक्त आणि फक्त त्या श्रीरंगात रंग अभंगाच्या पहिल्या चरण. रंगी रंगी रे श्रीरंगे, 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 रंगी रंगी रे श्रीरंगे. काय फुलला ती पतंगे, काय फुलला ती पतंगे, काय फुलला ती पतंगे, काय फुलला ती पतंगे. शरीर दायाचे ठेवणे, 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 शरीर दायाचे ठेवणे. महाराज म्हणतात अरे इतरत्र रंगामध्ये जो रंग फिका पडतो अशा रंगामध्ये न रंगता, ज्याचा रंग विटला जातो अशा रंगामध्ये न रंगता, जर ज्याचा रंग फिकाच होत नाही, विटतच नाही असा जो रंग आहे तो म्हणजे श्रीरंग. आणि अशाच रंगात रंग असं भगवंताचं, असं तुकोबरायांचं आपल्या प्रत्येक जडजीवाला सांगणं आहे. रंगी रंगी रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे, धरिसी अभिलाष झने. अरे जो रंग कधी विटत नाही ना असा रंग म्हणजे श्रीरंग आहे. पतंगाचा दृष्टांत दिला महाराजांनी. तुकोबराया सांगतात अरे हा पतंग आहे ना, जसे 5 विषय आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध, या 5 विषयांमध्ये 5 जीव अडकले, तसा हा पतंग आहे ना हा रूप विषयामध्ये अडकला. आपणाला प्रत्येकाला माहिती आहे पूर्वीच्या काळी रॉकेलचे दिवे असायचे, त्या दिव्याभोवती चिमणी किंवा दिवा, त्या दिव्याभोवती त्या चिमणीच्या भोवती हा पतंग नावाचा जो किडा आहे, हा पतंग नावाचा किडा घिरट्या घालायचा. कारण त्याला असं वाटायचं की हे माझं खाद्य आहे. परिणाम असा झाला की हा पतंग नावाचा किडा रूप नावाच्या विषयामध्ये गुंतला आणि अंतकाळी असा झाला की त्याला त्याच्यामध्ये मरण आलं. म्हणजे महाराज म्हणतात की जसा पतंग हा रूप विषयामध्ये भरकटला, गुंतला आणि स्वतःचाच प्राणास मुकला, महाराज म्हणतात अशा विषयामध्ये तुम्ही गुंतू नका. महाराजांनी फार गोड दृष्टांत दिलाय हा की नका रे, जसा हा पतंग स्वतःच हित साधू शकला नाही, त्याला माहिती होतं की याच्या जवळ गेल्यानंतर आपला मृत्यू आहे, तरी सुद्धा हा पतंग रूप नावाच्या विषयाला भुलला आणि स्वतःच्या प्राणास मुकला. रूप नावाच्या विषयामध्ये हा पतंग अडकला, शब्द नावाच्या विषयामध्ये हरिण अडकलं, मृग अडकला. तुम्हाला मी सांगून जाईल, पारधी लोक आहेत ना, शिकारी लोक, हे हरिणाची शिकार करताना काय करतात माहितीये? हरिणाची शिकार करताना
स्वतःच्या जवळ बासरी किंवा पावा किंवा एखादी वाजवणार जे वाद्य आहे, अशी बासरी असा जो पावा आहे तो जवळ ठेवायचे आणि या आवाजानं हरिणाला जवळ कसं घ्यायचं, जवळ कसं एकत्र करायचं, आकर्षित कसं करायचं, याच्यासाठी ते सापळा रचायचे. त्यांना माहिती होतं हरिण पाणी पिण्यासाठी जेव्हा या तलावाच्या सरोवराच्या काठाला येईल तेव्हा अचूक निशाण साधायचा आणि या हरणाची शिकार करायची. मग त्या शिकाराने जाळं रचलं आणि सुंदर अशी ही बासरी वाजवायला सुरुवात केली, हा पावा वाजवायला सुरुवात केली. आणि मग असं झालं की जे हरिण चपळ आहे, जे हरिण कुणाच्या हाताला लागू शकत नाही, चंचल असणारं हे हरिण फक्त त्या स्वरामध्ये एवढं गुंगल्या जातं, एवढं बेभान होतं ते की त्याला एवढं चंचल असणारं ते एका ठिकाणी स्तब्ध होतं. त्याला विसर पडतो देहाचा. आणि मग जेव्हा देहाचा विसर पडतो तेव्हा ते एका ठिकाणी स्तब्ध होतं. आणि जेव्हा ते त्या शब्द विषयामध्ये गुंतल्या जातात तेव्हा तो शिकारी अचूक निशाणा साधतो आणि त्या हरणाची शिकार करतो. कशामध्ये गुंतलं हरिण? शब्द विषयामध्ये हरिण गुंतलं. मग महाराज म्हणतात की अरे जसं हे विषय आहेत ना, हे विषय घातक आहेत. मग नादे लुप्त झाला मृग, महाराज म्हणतात नादे लुप्त झाला मृग आणि देह विसरला अंग. मग तुम्ही काय करा, अशा विषयांमध्ये गुंतू नका. झाला हा दुसरा विषय. पहिला रूप विषयामध्ये अडकला पतंग, शब्द विषयामध्ये अडकलं हरिण. आता विषय तिसरा स्पर्श विषय. स्पर्श विषयामध्ये कोण अडकलं असेल? स्पर्श विषयामध्ये जर अडकलं जर कोण असेल ना, तर तो हत्ती. हा हत्ती एवढा बलाढ्य प्राणी आहे, पण या हत्तीला सुद्धा स्पर्श रूपामध्ये हा विषयामध्ये अडकल्या गेल्यामुळे याचा सुद्धा त्याला स्वतःचा जीव गमवावा लागला. शिकारी काय करतो, हत्तीला जेव्हा पकडलं जातं तेव्हा एक असा गोल जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खणला जातो आणि त्या खड्ड्यामध्ये त्याला अडकवण्यासाठी एक खोटी, एक नकली अशी हत्तीनी निर्माण केली जाते आणि ती तयार केलेली खोटी हत्तीनी त्या गोल त्या खड्ड्याच्या वरती पालापाचोळा रचून त्याच्यावरती ती उभी केली जातो. तो हत्तीनीचा तो सापळा. हत्ती जेव्हा त्या हत्तीनीला स्पर्श करण्यासाठी जातो तेव्हा तो त्या खड्ड्यामध्ये अडकला जातो. सापळा नष्ट होतो, पण गुंतला कशामध्ये? फक्त स्पर्श विषयामध्ये. मग जसा हा हत्ती स्पर्श विषयामध्ये गुंतला, महाराज म्हणतात की तुम्हा मला अशा गोष्टींमध्ये गुंतायचं नाही. बर, स्पर्श विषयामध्ये हत्ती गुंतला, हत्ती अडकला. आता राहिला चौथा विषय, शब्द, स्पर्श, रूप आणि रस. रस विषयामध्ये मीन अडकलं म्हणजे मासा अडकला. तुम्हाला एक गोष्ट सांगून जाईल, ऐका. एक गोड दृष्टांत आहे. जेव्हा माशाला पकडला जातं ना, तेव्हा हा जो मासे पकडणारा व्यक्ती आहे ना, तो काय करतो माहितीये का? मासे पकडण्याचे तसे दोन प्रकार आहेत. समुद्रातील मासे जाळ्याने त्या विणलेल्या कोळी काय करतो, विणलेल्या त्या जाळ्याने त्या माशाला पकडतो. पण आणखीन एक प्रकार आहे, तो म्हणजे गळ लावला जातो आणि तो गळ त्या नायलॉनला, त्या दोरीला अडकवला जातो आणि तो गळ त्या पाण्यामध्ये सोडला जातो. पण त्या गळ्याला काय अडकवलेलं असतं माहितीये का? गांडूळ अडकवलेलं असतं. आपल्याकडे काय म्हणतात, जानवा. मग हा जानवा पूर्ण अडकवला जात नाही, हा जानवा अर्धा कट करतो तो शिकारी. तो जो कोळी असेल ना, तो अर्धा कट करतो, अर्धा त्या विणलेल्या त्या गोष्टीला अडकवतो आणि नंतर राहिलेला जो तुकडा आहे ना, तो गळाला तो अडकवतो आणि राहिलेला तुकडा तो म्हणतो पुढच्या माशाला पकडण्यासाठी होईल म्हणून अर्धाच अडकवतो. कारण त्याला माहिती असतं अर्धा राहिलेला तुकडा पुढच्या गोष्टीसाठी वापरता येतो. मग हा जो गळ आहे, हा गळ त्या पाण्यामध्ये टाकला जातो आणि मासा हा रस विषयामध्ये गुंतला जातो. मासा हा त्या गळाच्या दिशेने येतो. तेव्हा हा गळाला अडकवलेला जो जानव आहे ना, तो सांगतो त्या माशाला, उपदेश करतो, मत आओ मेरे लिए, मैं आधा हुआ हूं तेरे लिए. अरे तू माझ्यासाठी येतोयस ना, पण तुला काय माहित की तुला पकडण्यासाठी मला अर्ध कापले गेले, अर्ध तोडले गेले. त्यामुळे तो सांगतो, अरे तू प्राणाला मुकशील. मत आओ मेरे लिए, मैं आधा हुआ हूं तेरे लिए.
तू आता है मेरे लिए, ऊपर खडा है तेरे लिए. वर जो उभा आहे ना तो तुला पकडण्यासाठी उभा आहे. त्यामुळं तू माझ्या दिशेने येऊ नको असं कोण सांगतंय? त्या अर्धकट झालेलं कुणाला? त्या माशाला. पण मासा हा त्या रस विषयामध्ये गुंततो आणि त्या गळाला असणार जे खाद्य आहे ते खाण्यासाठी त्याच्या जवळ जातं. पण होतं काय? फुटोनिया घसा मरण पावे, फुटोनिया घसा मरण पावे, हा फुटोनिया घसा मरण पावे, फुटोनिया घसा मरण पावे. हौसाची आजा गळगिरे मासा, फुटोनिया घसा मरण पावे, फुटोनिया घसा मरण पावे. भक्ताची आजा गळगिरे आजा, फुटोनिया घसा मरण पावे, फुटोनिया घसा मरण पावे. महाराज म्हणतात अविसाची मिसे आणि गळ गिळी मासा, फुटोनिया घसा मरण पावे. मग जसा हा मासा त्या आमिषाला भुलला आणि त्याच्यामुळं त्याला काय झालं? मरावं लागलं. मग महाराज म्हणतात जसा रूप नावाच्या विषयामध्ये जसा पतंग अडकला, शब्द नावाच्या विषयामध्ये मृग म्हणजे हरिण अडकलं, स्पर्श नावाच्या विषयामध्ये हत्ती अडकला, तसा हा मासा कशासाठी? तर रस नावाच्या विषयामध्ये अडकला आणि स्वतःच्या प्राणाला मुकला. 4 विषय सांगितले, 5वा विषय सांगितला. काय सांगितला? 5वा विषय शब्द, स्पर्श, रूप, रस आणि 5वा विषय गंध. गंधामध्ये कोण अडकलं? तर भुंगा, भ्रमर भेदी कोडे. महाराज म्हणतात अहो जो भुंगा लाकडाला सुद्धा पोखरण्याचं ज्याचं सामर्थ्य आहे ना तो सुद्धा जेव्हा गंध विषयात अडकतो ना तो सुद्धा मरण पावतो. कमळ, या कमळामध्ये हा मासा अगदी हजारो किलोमीटरचा प्रवास करून हा मासा या सुगंधाच्या गंधाच्या दिशेने कमळाच्या शोधात येतो आणि एकदा त्याला ते कमळ सापडलं गेलं की त्यामध्ये अडकतो आणि दिवस उगवलेला पूर्ण दिवस मावळतो आणि तो असणारा भुंगा आतमध्ये अडकतो. त्याला वाटतं की अरे आता नाही तर उद्या थोड्या वेळाने हा सूर्य काय होईल? उगवेल. पण असं होतं की हत्तीचा कळप येतो आणि त्या असणाऱ्या कमळावरती, त्या हत्तीच्या कळपाचा एकाचा पाय त्या कमळावरती पडतो आणि तो आतमध्ये असणारा भुंगा कमळासोबत चिरडला जातो. मरण पावतो तो भुंगा. किती सामर्थ्य आहे लाकडाला पोखरण्याचं ज्याचं सामर्थ्य आहे त्याला अवघड आहे का ते कमळाच्या पाकळीतून बाहेर येणं? पण तो कमळाला इजा होऊ देत नाही का? कारण गंध विषयामध्ये तो भुंगा अडकल्या गेलं. मग महाराज म्हणतात अरे या 5 विषयामध्ये तुम्ही अडकू नका. जसा पतंग रूप नावाच्या विषयाला अडकला आणि स्वतः हाची हानी केली तसं तुम्ही करू नका. कारण ह्या देह आहे ना हा नाशिवंत देह आहे. मग या असणाऱ्या देहाला तुम्ही आपलंसं म्हणू नका. कारण हे शरीर कसं आहे? अभंगाच्या दुसऱ्याच्या शरीर जायाचे ठेवणे, 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 जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे. दर्शी अभिलाष धने, दर्शी अभिलाष धने, शरीर जायाचे ठेवणे, 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 याचे ठेवणे. दर्शी अभिलाष धने, दर्शी
म्हणतात शरीर कसं आहे तर शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष झने. अरे या शरीराची अभिलाषा धरू नको, कारण हे शरीर कधी जाईल याच सुद्धा सांगता येणार नाही. क्षणभंगूर नाही भरवसा. महाराज म्हणतात सावध होऊनी तोडा माया आशा. अरे नको त्या गोष्टींमध्ये अडकण्यापेक्षा, या शरीराच्या प्रेमामध्ये भुलण्यापेक्षा त्या भगवंताच्या रंगामध्ये रंग. ह्या शरीरावरती जेवढं प्रेम करतो ना, यातलं किंचित जरी त्या भगवंतावरती प्रेम केलं ना, तर तो भगवंत तुला तुझा सांभाळ अगदी अंतकाळी सुद्धा तो भगवंत तुझा सांभाळ करेल. एवढंच नाही महाराज सांगत, महाराज म्हणतात अरे या शरीरावरती किती प्रेम आहे तुझं, पण एक सांगू, या पिंजऱ्यातून हा पक्षी कधी उडून जाईल याची शाश्वती नाही. ना तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे धनाच्या तुलालसा, जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. 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 घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. आगनाचा लाभ सोडून दे, सन्मार्गने केला धरी, सन्मार्गने केला जपून तुझा, जपून तुझा, जपून तुझा रे होईल आलेल्या दूर प्रसंगात. कधी लागेल रे वेड्या गोडी अभंगाची. कधी लागेल रे वेड्या गोडी अभंगाची. त्यासाठी भगवंताला शरण जा रे. या देहाचा भरवसा नाही. महाराज म्हणतात कुठल्या क्षणाला काळ येईल आणि कुठल्या क्षणाला जाईल घेऊन याची शाश्वती नाही. म्हणून हा जो तुला वाटतो ना ही मी कमवलेली संपत्ती, ही संपत्ती सुद्धा इथेच राहणार आहे. काहीच तुझ्या सोबत येणार नाही. अगदी स्मशानात जरी गेलास ना, तुझ्या त्या वस्त्राला सुद्धा किसा नाही बरं. इतकं अवघड आहे ते. मग महाराज म्हणतात अरे नको त्या गोष्टींची अभिलाषा धरू नकोस. महाराज म्हणतात नको त्या गोष्टींमध्ये गुरफटू नकोस, कारण हा तू जो कमवलेला परिवार आहे ना, हा सुद्धा तुझ्या सोबत नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणात नोहे तुझा हा परिवार, नोहे
उद्याचा भरोसा नाही, हे कधी जाईल याची शाश्वती नाही. आणि तू जो कमवलेला परिवार आहे ना, हा परिवार सुद्धा तुझ्या सोबत येणार नाही. म्हणून काय कर तर त्या भगवंताच्या रंगामध्ये रंग. कळ येईल अंत काळी प्राण प्रयाणाचे वेळी राहतील निराळी राजा पोरे काळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडापोर. महाराज म्हणतात, अरे तुझ्या सोबत अंतकाळाला दुसरं कुणीच येणार नाही. येणार आहे ना तो फक्त आणि फक्त तुझं कर्म, तू घेतलेली भगवंताचं नाम, याच्या व्यतिरिक्त तुझ्यासोबत काहीच येणार नाही. प्रत्येक जण अहंकाराने उन्मत्त झालेला आहे. मी संपत्ती कमावली, माझ्या इतका ऐश्वर्य कुणाजवळ नाही. प्रत्येक जणाला गर्व झाला. एक सांगू, आयुष्यात कितीही संपत्ती कमवा, पण ती संपत्ती सुद्धा तुमच्या सोबत येणार नाही. मग महाराज म्हणतात, अरे नको त्या गोष्टींनी कशाला गुंता, नको त्या गोष्टींचा अहंकार मनामध्ये बाळगू नका. कारण हे शरीर सुद्धा कसं आहे, जाणार आहे. या देहाचं, या शरीराचा गर्व धरू नका, या संपत्तीचा गर्व धरू नका. कारण ही संपत्ती एक ना एक दिवस जाणार आहे. ही संपत्ती आयुष्याच्या सोबती तुमच्या शेवटपर्यंत येणार नाही. एक सुंदर असे शब्द आहेत, ऐका. एक इन्सान, एक माणूस रात्रीच्या वेळी अक्षरशः फिरण्यासाठी निघाला होता. तो जेव्हा निघाला ना, त्याच्या पायाखाली एक माणसाचं हाड आलं आणि त्या हाडानी त्या माणसाशी केलेला संवाद आहे, ऐका. एक शाम घूमने निकले, दिल में कुछ अरमान थे. एक शाम घूमने निकले, दिल में कुछ अरमान थे. पाव तले हड्डी आई, उसके ये बयान थे. पाव तले हड्डी आई, उसके ये बयान थे. देखने वाले देख कर चल, हम भी कभी इंसान थे, हम भी कभी इंसान थे. अरे कुठल्या अहंकाराने तू निघालायस? तुला वाटत जरी असेल ना की तू माणूस म्हणून आहे, पण एक लक्षात ठेव, हा माणूस आहे ना, हा एक दिवस मातीमध्ये जाणार आहे. हे शरीर जाणार आहे. शरीर जाईल जाईल, त्यासी काळोबा खाईल. म्हणून तू या गर्वाने फुगू नको. कारण आज जरी तू मनुष्य म्हणून आहेस ना, एक ना एक दिवस माझ्यासारखी तुझी सुद्धा काय होणार आहे, अवस्था होणार आहे. त्यामुळं आता जो जन्म मिळायला आहे ना, अनेकांशी वैर पत्करण्यात घालवू नकोस, अनेकांशी भांडणं करण्यात घालवू नकोस. अनेक जणांकडनं ऐकायला मिळतं, ताई मी 10 वर्ष माझ्या भावासोबत बोलले नाही. काय म्हणतात? 10 वर्ष भावासोबत बोलले नाही. वाद होता जमिनीवरचा. एक सांगू, तो मेल्यानंतर तुम्ही त्याच्या दारात जाल, त्याला उठवाल, दादा उठ म्हणून हाक माराल, पण त्या क्षणाला तो उठेल का? अहो, ज्या वेळेस त्याच्यात जीव होता, प्राण होता, तोपर्यंत तुम्ही त्याच्याशी बोलायला जात नाही. मेल्यानंतर गदा हलवता, दादा बोल ना, दादा उठ ना. त्याला कळणार आहे का माझी बहीण आली? कळणार आहे का त्याला माझी बहीण आली आहे? तो पाहणार आहे का, अरे एवढ्या लांबून माझी बहीण माझ्यासाठी भेटण्यासाठी, मला बघण्यासाठी आली म्हणून? नाही ना. जोपर्यंत शरीरात प्राण होता तोपर्यंत बोलला नाही तुम्ही त्याच्याशी. अनेक जणांकडून अनेक वाक्य ऐकायला मिळतात. मी माझ्या लग्नाला विरोध माझ्या बापाने केला म्हणून 20 ते 22 वर्ष माझ्या बापाच्या दारात गेली नाही. बाप मेल्यानंतर जाल ना तुम्ही, बाप मेल्यानंतर जाल, पण बघायला आहे का माझी लेक आली ती? नाही ना. अहो, जोपर्यंत त्याचा जीव होता, आत्मा राम होता,
तोपर्यंत तुम्ही त्याच्याशी बोलला नाहीत. ज्या वेळेस त्याच्यातला तो भगवंत निघून गेला, तुम्ही कितीही बोला, ऐकायला तो आहे का तिथं? नाही ना. महाराज म्हणतात, अरे जोपर्यंत जीव आहे ना आपल्यामध्ये, तोपर्यंत इतरांशी वैर नका पत्करू. काय सोबत घेऊन जाणार आहात तुम्ही? काहीच घेऊन जाणार नाही. एक लक्षात ठेवा, आयुष्य असं जगा, असं आयुष्य जगा, ज्याला ज्याला तुमच्या मृत्यूची बातमी कानावरती जाईल, त्याच्या डोळ्यातून तुमच्याबद्दल ऐकल्यानंतर अश्रू आले पाहिजे, अशी कीर्ती करा, असं महाराज उत्तमती उरे कीर्ती मागे, उत्तमती उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. उत्तमती उरे कीर्ती मागे, उत्तमती उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. कीर्ती मागे आयुष्यात काय केलं याच्यापेक्षा अशी कीर्ती मागे ठेवून जा की ज्याला ज्याला कळेल ना त्याच्या डोळ्यातून अश्रू आले पाहिजेत. उत्तमचे उरी कीर्ती मागे. मग असं आयुष्य जगा की अरे अमुक व्यक्ती फार चांगला होता बरं. जसं या गुरुजींच्या बाबतीत ज्याला ज्याला कळालं त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. कारण कर्तृत्व असं केलं की प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जागा अशी निर्माण केली की ज्याला ज्याला कळेल ना त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा बाण. मरण माझे मरोनी गेले, मज केले आम्हाला, मज केले आम्हाला, मज केले आम्हाला. माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले, माझे गेले माणूस मेला तरी तो कीर्ती रूपाने जिवंत राहतो. मरण माझे मरून गेले, मज केले अमर. कितीही आयुष्यात कमवा संपत्ती, मी नाही म्हणणार नाही, आयुष्यभर कष्ट करता, जीवन जाळता, फक्त संपत्तीसाठी कष्ट करता, आयुष्य आराम मिळावा म्हणून. पण एक सांगू, मिळवलेली संपत्ती एक वेळ तुमच्या कामाला येणार नाही, पण पोटाला आलेली संतती ही जर चांगली निपजली तर तुम्ही आयुष्यात ना का कमवा संपत्ती, नाही धन मिळू द्या, पण तुमची मुलं तुमची संपत्ती आहे. जसं या गुरुजींच्या बाबतीत आज त्यांच्या लेकरांनी हा जो देखणा सोहळा ठेवला ना, अक्षरशः त्यांना सुद्धा वाटत असेल जेव्हा ते गुरुजी काही क्षणासाठी या धर्म मंडपात येतील आणि जेव्हा हा त्यांच्या लेकरांनी घातलेला घाट पाहतील ना, त्यांच्या सुद्धा डोळ्याला अश्रू लागतील. का? कारण त्यांना माहिती आहे माझ्या लेकरांनी माझ्यासाठी घातलेला हा जो घाट आहे ना, हा काही साधा आहे का? माझ्या प्रेमा खातर. अहो, पुण्यस्मरण म्हणजे गेलेल्या व्यक्तीचं स्मरण करणे म्हणजे पुण्यस्मरण. वेगळं काय असतं? श्रद्धेने केलं जातं ते श्राद्ध, आणि हे श्राद्ध त्यांच्या पश्चात त्यांच्या लेकरांनी घातलं. आणि महाराज म्हणतात हे जे पितर आहेत ना या धर्म मंडपात येतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. कल्याण इति सर्व काळ, सर्व काळ, कल्याण इति सर्व काळ, सर्व काळ, कल्याण इच्छिती सर्व काळ, सर्व काळ, कल्याण इच्छिती सर्व काळ. तुका म्हणे चित्तन आशीर्वाद देती, तुका म्हणे चित्तन आशीर्वाद देती, कल्याण इति सर्व काळ,
आशीर्वाद देती कल्याण इच्छिती सर्व काळ. आशीर्वाद देतात. जर पितृ नाराज झाले ना तर अनेक दोष आपल्या घराला लागल्या जातात. मग घरामध्ये सुख शांती समाधान राहत नाही. घरामध्ये सतत कटकटी भांडणं आजारपण ह्या अशा गोष्टी राहतात. कारण ते पितृ जेव्हा असंतुष्ट असतात ना ते आपल्यावरती दात खातात. आहा कटा करीती तयाचे पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. अरे जे आहे ना हे श्राद्धादी कर्म करणं, बऱ्याच जणांचा याच्यावरती विश्वास नाही. कशासाठी करायचं, कशासाठी हा कीर्तनाचा घाट यासाठी महाराज, जे आपण श्राद्धादी कर्म करतो आणि ते करत असताना कदाचित ब्राह्मण काका एवढे हुशार आहेत त्यांच्याकडून चुका होणारच नाहीत, पण आपल्याकडून सुद्धा काही चुका होतात. श्राद्धादी कर्म करताना चुकून एखादा रस्व, एखादा दीर्घ, शिंक, जांभळी जरी आली ना श्राद्धादी कर्म करताना तरी आपल्याला दोष लागल्या जातात. आणि हे दोष लागू नये म्हणून हे कीर्तन. कशासाठी कीर्तन? कारण हे जे पुण्यरूपी गाठोड आहे ना, ही शिदोरी आहे ना, ही बाबांना आपल्याला द्यायची, या गुरुजींच्या सोबत आज आपल्याला द्यायची आहे. कारण पंडू राजा जेव्हा स्वर्गामध्ये गेला, पण स्वर्गामध्ये जाताना स्वर्गाच्या दाराबाहेर त्याला अडवलं गेलं, कारण पुण्य कमी पडत होतं. आणि जेव्हा चित्रगुप्ताने भगवंताला सांगितलं कशासाठी त्यांना आतमध्ये घेतलं जात नाही, तेव्हा भगवंताने सांगितलं की त्याचं पुण्याचा साठा कमी आहे. चित्रगुप्त म्हणाला आयुष्यभर भक्त भगवंताची भक्ती केली, भगवंताचं नाम घेतलं, तरी सुद्धा पुण्य कसं काय कमी पडलं. त्यांनी सांगितलं 99 यज्ञ त्यांचं पूर्ण आहेत, फक्त एका यज्ञाचं पूर्ण पुण्य त्यांच्या पदरी नाही. मग ते पुण्य कशाने प्राप्त होईल? तेव्हा भगवंताने सांगितलं की हे श्राद्धादी कर्म केल्या जातील, जिथे भगवंताचा नामघोष केला जाईल तिथं ते जे गाठोड आहे ना, ती जी शिदोरी आहे ना, हे एका तपाचं यज्ञाचं पुण्य त्यांना दिल्या जाईल आणि हे पुण्य त्यांना मिळाल्यानंतर स्वर्गाची प्राप्ती होईल. मग हे कशासाठी? तर आपल्या गेलेल्या व्यक्तीला योग्य अशा ठिकाणी स्थान प्राप्त व्हावं, त्यासाठी हा घाट. मग हा घाट घालण्याचं कारण कळालं, मग हे केलं, पण भगवंताला आळवलं नाही तर काय उपयोग? कारण आपण भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. कारण सोयरा, अरे अनेक सोयरे असतात आपले, पण एक सांगू, खरा सोयरा कोण असेल ना, तर तो फक्त आणि फक्त भगवंत अभंगाच्या 4थ्या चरणात. अंतकाळीचा सोयरा, 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 अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठुधरा, तुका म्हणे विठुधरा, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, कामने विठुरा, तुका म्हणे विठुधरा, शरीर दायाचे ठेवणे, शरीर दायाचे महाराज म्हणतात, अरे सोयरे धायरे अनेक होतील, पण खरा जर तुझा सोयरा असेल ना, तर फक्त आणि फक्त तो भगवंत. अंतकाळीचा सोयरा, तुका म्हणे विठुधरा. अरे तो एकमेव असा सोयरा आहे की जो तुझ्या अंतकाळाला उभा राहील. गजेंद्र जेव्हा नकराच्या तावडीमध्ये सापडला, त्या समुद्रामध्ये, त्या जलाशयामध्ये तो अडकला ना, जेव्हा नकराने त्याचा पाय पकडला, तेव्हा त्याचे गणगोत, त्याची दारा म्हणजे पत्नी, पुत्र सगळे लांब पळाले, पण एकमेव असा होता भगवंत, त्याचं स्मरण त्याला नव्हतं. त्याने हाक मारली नातेवाईकांना, पत्नीला, मुलांना, मला यातून सोडवा,
पण सोडवू शकले नाहीत. त्यांना वाटलं अरे याला सोडवायला जाऊ आम्ही, पण कदाचित त्या नकरानं, त्या मगरीनं जर आपलाच पाय पकडला तर काय करायचं. म्हणून हा गजेंद्र लक्षात आला, अरे या ठिकाणी यांच्यापैकी मला कुणी सोडवणार नाही. जर सोडवणारा जर कोणी असेल तर तो फक्त आणि फक्त भगवान परमात्मा. महाराज म्हणतात, तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचुनिया. एक चक्रपाणी आहे ना जो भगवंत, तोच भगवंत तुमच्या अंतकाळी उभा राहील. आणि एकदा तो उभा राहिला का या जन्म मरणाच्या फेऱ्यातून तुमची सुटका होईल. म्हणून त्या भगवंताचं स्मरण करा, अशा रंगात रंगा. महाराज म्हणतात की असा रंग जो कधी विटत नाही, कधी फिका पडत नाही, तो म्हणजे भगवंत, तो म्हणजे श्रीरंग. रंगी रंगी रे श्रीरंगे, काय भुलला सी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे, धरसी अभिलाष जने, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. पाहिजे लोकाच्या उंबरे झिजवून त्या बापाचं जोड झिजतात का, तर माझ्या लेकीच्या लग्नासाठी पैसा उभा करायचा असतो. लग्न ठरतं महाराज, सुखी आहे का होतो बाप. लग्न ठरल्यापासून अंतःकरणात दुःख असतं, पण एकतर्फी सुखही असतं. माझ्या लेकराला चांगली व्यक्ती मिळाली, चांगलं स्थळ मिळालं, आनंदही आहे. पण दुःख याचं, अरे ज्या लेकराला तळ हाताच्या फोडासारखं 18 ते 19 वर्ष सांभाळलं आणि आता ते परक्याच्या हवाली करायचंय, काय अंतःकरण सांगत असेल त्या बापाचं. तरी सुद्धा तू बाप आपल्या लेकरासाठी सगळं करण्याची तयारी असते. फाटकं बनियान अंगावर घालतो, पण लेकीच्या लग्नात बसता लाखाचाच बनतो का. माझ्या लेकीचं लग्न आहे, स्वतःच्या अंगावरती बनियान कसं आहे, 17 ठिकाणी फाटलेलं बनियान अंगावरती आहे, पण माझ्या लेकीचं लग्न व्यवस्थित झालं पाहिजे. पायात चप्पल नाही बापाच्या, पण लेकीसाठी आणि जावयासाठी हवा तो चपलीचा जोड घेतो का, तर माझ्या लेकीला सुख मिळालं पाहिजे. काय अपेक्षा आहे त्या बापाची, काही घेणं देणं आहे. अहो न हरता न थकता आयुष्यभर फक्त आपली काळजी वाहतो ना, तो फक्त आपला बाप आहे. कधी बोलून नाही दाखवत, कधीच बोलणार नाही किती प्रेम आहे माझं तुमच्यावरती म्हणून, पण अंतःकरणामध्ये फक्त आणि फक्त एकच गोष्ट असते की माझ्या लेकरांनी सुख राहावं, लेकराला चांगली नोकरी मिळावी, चांगल्या ठिकाणी तो रुजू व्हावा. कुणाच्या मनात तळमळ आहे, फक्त आणि फक्त बापाच्या. आपला बाप 4 चौकात आपल्याला बोललेला दिसतो, पण तो का बोलतो हे कधी दिसत नाही. अहो तो फक्त आणि फक्त आपल्या काळजीपोटी आपल्याला बोलत असतो, पण आपल्याला वाटतं बाप, बाप म्हणजे निष्ठुर, बाप म्हणजे फक्त डोक्याचा ताप. काय बापाची व्याख्या केली आपण, बाप म्हणजे फक्त डोक्याचा ताप. पण एक सांगू, हाच बाप दिवस रात्र कष्ट करत असतो फक्त आपल्या लेकरांसाठी. कशासाठी, लेकरांसाठी. लेकीचं लग्न जमावं, काही दिवसांवरती लग्न यावं, आणि लग्न जेव्हा येतं ना महाराज, अक्षरशः हवं ते करण्याची ज्याची तयारी आहे ना, माय फक्त घरातून सगळं बघत असते, पण बाप दिवस रात्र त्याची खटपट. लग्न पार पडलं पाहिजे, व्यवस्थितरित्या पार पडलं पाहिजे. सोसायटीचं कर्ज काढ, जमीन गहाणवटी ठेव आणि पैसा उभा कर. बापाच्या डोक्यात एवढंच, आजचं उद्या फेडता येईल पैसे, पण माझ्या लेकीचं लग्न थाटामाटात झालं पाहिजे. इच्छा कोणाची आहे, बापाची. किती प्रेम करतो होतो. लग्न लेकीचं 2 दिवसावरती यावं, हळदी लागाव्यात, आणि हळदी लागल्यानंतर त्या लेकीनं आईच्या गळ्यात पडून रडावं. पण हाच प्रसंग जो बाजूला असणारा बाप पाहतो ना, डोळ्यामध्ये अश्रू येतात, पण ते डोळ्यातले अश्रू डोळ्यामध्ये दाबून निघून जातो ना, तो बाप असतो. आई धाय मुकलून रडते, पण बापाला रडता येत नाही, कारण आपण बापाची प्रतिमा काय केली की बापानं कधी रडायचं नसतं, बापानं कसं राहायचं कणखर. अहो पण त्याला सुद्धा काळीज आहे की नाही, त्याला भावना नाहीत का, बापाला भावना नाहीत. माणूसच आहे की तो, किती दाबून ठेवायच्या भावना. आई मेली तरी बाप रडत नाही का, तर माझ्या भावांचा बहिणींचा सांभाळ करायचा आहे. मोठा होतो पण दुःख आतल्या आत दाबून मोठा होतो. कालांतरानं आपल्या पोटचा गोळा जावा
आणि कमी वयात 20-22 वर्षाचं पोरग आपल्या खांद्यावर यावं, काय बापाचं काळीज बोलत असेल. आपल्या आधी आपल्या लेकराचं जाणं सुखदायक आहे का हो? तरी सुद्धा कणखरपणे उभा राहतो का? तर माझ्या कुटुंबासाठी. दुःख नसतं का हो त्याला? दुःख असतं ना, फक्त ते आतल्या आत दाबून ठेवतो. एक वेळ बाप स्वतःच्या पोटाला चिमटा देतो, स्वतःच्या पोटाला एखाद दिवशी उपाशी राहतो, पण लेकरांना नाही कमी पडून देत. शाळेतला खर्च असू द्या, कुठल्याही गोष्टी असू द्या. एक सांगू, त्या बापाला जर कोण ओळखत असेल ना, तर ती फक्त माय असते. त्या मायला माहिती असतं आपला नवरा कोणासाठी कष्ट करतो, किती कष्ट करतो, जीवाचं रान करतो. हे कुणाला माहिती असतं? फक्त आईला माहिती असतं. कारण त्या आईने पाहिलेलं असतं की एक एक दिवस आपला नवरा जेवत सुद्धा नाही. का जेवत नाही? कारण पैसा उभा करायचा आहे. का? तर लेकीचं लग्न आहे. लेकीच्या लग्नासाठी तो बाप अहोरात्र कष्ट करतो, घरातल्यांसाठी झिजतो. अक्षरशः रक्ताची, हाडाची काळं रक्ताचं पाणी करून तो आयुष्यभर धडपडत असतो. कुणासाठी हो? फक्त लेकरांसाठी. काय अपेक्षा आहेत त्याच्या? काहीच नाही, फक्त तोंडातून 2 शब्द प्रेमाचे, एवढीच तर अपेक्षा आहे त्याची. लेकीचं लग्न आलं, सगळं लग्न पार पडलं. जेव्हा लेकीचा हात जावयाच्या हातात देण्याची वेळ आली ना, तो बाप जो कुणासमोर झुकला नाही, कुणासमोर वाकला नाही, तो बाप त्या जावयाच्या समोर हात जोडून उभा असतो. तो बाप जावयाच्या पुढे हात जोडून उभा असतो. सांगतो, लेकीचं काही जरी चुकलं ना, पोटचा गोळा आहे हो, थोडंफार जरी चुकलं तर तुम्हीच पोटात घ्या, कारण तुमच्या व्यतिरिक्त तिचं कोण आहे आता. लेक दिली ना महाराज, त्या दिवशी बापाचा अधिकार संपला जातो, अधिकार राहत नाही. मला सांगा, एखाद दिवशी लेकीला 4 दिवस पाठवा म्हणून जावायला म्हटलं, जावाई म्हटला नाही पाठवणार, चालतं का हो बापाचं तिथं? काही नाही म्हटल्यावरती काहीच बोलू शकत नाही. का? कारण त्याला माहिती असतं, जाऊ दे, ती आहे ना तिथं सुखी समाधानी, बस असे नका, ती तिथं सुखी असावी. अपेक्षा नसते त्याची काय. किती कष्ट करतो, लेकीचं बाळंतपण जवळ यावं, आणि त्या बाळंतपणासाठी खर्च, अगोदरचा लग्नाचा केलेला खर्च फिटतोय की नाही, ते पैसे फिटतायत की नाही, तोपर्यंत लेकीचं बाळंतपण येतं. प्रसंग असा घडतो, सोसायटीचं कर्ज जे घेतलं आहे ना, त्याचे हप्ते फेडायसाठी तो बाप जातो, खिशात पैसा नसतो त्याच्या, पै पाहुण्यांकडून पैसा गोळा करतो आणि त्या सोसायटीचं कर्ज देण्यासाठी, पैसे भरण्यासाठी निघतो. पण फोन येतो, तुम्ही बाबा होणार आहात. आनंद गगनात मावेनासा होतो त्याला. अरे लेकराचं आपल्या फार चांगलं झालं बरं, लेकीला आणावं लागेल आता. लेकीला आणण्यासाठी तो बाप आयुष्यभर जी काही जमापुंजी केलेली असते ना, काय त्याच्या जवळ असणार आहे, पण तरी सुद्धा जे असेल ना ते गोळा करण्याचा प्रयत्न असतो. बाळंतपणासाठी लेक यावी, बायकोनं सांगावं घरातला गॅस संपलाय, तो नवरा सांगतो, तो बाप सांगतो, हे सरपण आहे ना, हे सरपण जाळ माझ्या लेकीचं बाळंतपण सुखरूप होईपर्यंत गॅस भरून आणणार नाही, चुलीवरती स्वयंपाक कर. मी सांगितलं मगाशी, फक्त नवऱ्याला, त्या बापाला ओळखणारी फक्त पत्नी असते. तिला माहिती असतं आपण ज्या परिस्थितीतून चाललोय ना, खांद्याला खांदा देऊन ती माय माऊली त्याच्यासोबत संसार करत असते. किती कष्ट करतो होतो बाप. म्हणतात पोटाला जेव्हा भूक लागते तेव्हा माय आठवते, आणि जेव्हा रिकामा खिसा असतो ना, जेव्हा तो रिकामा खिसा पाहिला की बाप आठवतो. काय सांगावं त्या बापाबद्दल. आयुष्यभर कष्ट करतो. अहो आपला बाप इतकं कष्ट करतो ना की आपण आयुष्याचे, म्हणतात ना, आपल्या शरीराचे जोडे जरी केले आणि त्याला पायाला घातले तरी फिटू शकत नाही, इतकं त्याचे उपकार असतात आपल्यावरती. तो त्याला गरज नसते तुम्ही त्याला काहीतरी द्यावं, काहीतरी बोलावं, काहीतरी सांगावं. तुम्ही मागाल त्यापेक्षा तो बाप पूर्ण करत असतो. दिवाळीला तुम्हाला कपडे आणतो, पण स्वतः मात्र आहे या कपड्यांवरती राहणारा तो बाप असतो. लेकीच्या लग्नात माय धाय मोकलून रडते, पण हाच बाप भिंतीच्या पाठीमागं जाऊन त्या लेकीच्या गाडीकडे पाहत असतो. का? तर माझी लेक नांदायला गेली म्हणून. घरी जातो तो बाप. जेव्हा जातो ना घरी, तेव्हा पाहतो माझ्या लेकरांची लहानपणीची खेळणी तो बाप पाहतो. त्या घरामध्ये जातो, ती लेकरं पाहतो, आणि जेव्हा त्या लेकीच्या त्या आठवणी आठवतात ना, तिची ते लहान छोटीशी परकर पोलकी, तिचे ते छोटे छोटे ड्रेस, तिचे ते फ्रॉक,
तिची ती खेळणी. जसा तो बाप बघतो ना त्याला वाईट वाटतं, माझ्या लेकरानं माझ्यापाशी कधीच हट्ट केला नाही, माझ्या लेकरानं आई या परिस्थितीत मला सांभाळून घेतलं. इतकं सांभाळून घेणारी माझी मुलगी आज नांदायला गेली. बापाला आस लागलेली असते लेकीच्या एका शब्दाची. जेव्हा बाप दमून भागून घरी येतो ना तेव्हा अपेक्षा फक्त एक असते त्याला की आल्या आल्या माझी लेक मला दिसावी. पण जी लेक रोज दिसते ना, लग्न झाल्यानंतर ती लेक त्याला दिसत नाही. बाहेरून जेव्हा येतो ना त्याला माहिती असतं आतमध्ये गेल्या गेल्या तांब्यावरून पाणी माझी लेक मला देणार आहे. पण जेव्हा ही लेक नांदायला जाते ना तेव्हा या बापाला तो तांब्या भरून देणारा हातच नाही, ती व्यक्तीच नसते घरात. अश्रू डोळ्यात येतात पण तरी सुद्धा तो बाप दाबतो आणि बाहेर जाऊन डोळ्यातले अश्रू काढतो. का? सगळ्यांसमोर रडण्याचा अधिकार कुठे आहे बापाला? बापाने रडायचं नसतं. किती प्रेम असतं हो त्याचं. आपण अनेकदा बापावरती रुसतो. का? तर बापानं अमुक केलं नाही, तमुक केलं नाही. एक सांगू, समजून घ्या हो त्याला सुद्धा भावना असतात. किती कष्ट करावं त्यानं, खूप कष्ट करतो आपल्यासाठी. जाणीव ठेवा दादानो, एक लक्षात घ्या, बाप हा बाप असतो, त्याची जागा कुणीच घेऊ शकत नाही. भले वाईट बोलू द्या तुम्हाला, एखाद्या वेळेस एखादा फटका मारेल, पण एक सांगू, हा एखादा मारलेला फटका फक्त तुमच्या हितासाठी असतो. त्याच्या मनात राग द्वेष नाही हो तुमच्याबद्दल, ईर्ष्या नाही की माझ्या लेकरानं चुकीच्या मार्गावर जावं, अपेक्षाच नाही त्याची. आणि फक्त तुम्ही सुधारावं एवढीच तळमळ त्या बापाच्या अंतकरणात. लेक नांदायला जाते ना, बाप अक्षरशः आतनं कोलमडून जातो. किती प्रेम करावं हो त्यांनी. इतकं प्रेम करतो की जाताना जर आयुष्यातून कदाचित मायच्या अगोदर बाप गेला ना, विचारा त्या लेकीला, माहेर संपल्यासारखं होतं. माय नसते का हो? माय असते, भाऊ असतात, सगळे वहिनी असतात. एक सांगू, पण बाप आहे ना, बाप दिवाळीच्या सणाला आपली फक्त डोळ्यात आतुरतेने वाट पाहत असतो. का? तर माझी लेक येईल, जीर्ण झालेले शरीर. एक सांगू, एखादी स्त्री गरोदर अवस्थेत असू द्या, बाळंतपणाच्या वेदना, प्रसूतीच्या वेदना ती सहन करते. पण एक सांगू, बाहेर त्या हॉस्पिटलच्या बाहेर चक्र मारणारा बाप असतो. काय करतो तो बाप? त्याच्या अंतकरणात घालमेल उठलेली असते. प्रसूती व्यवस्थित होईल का? सगळ्या गोष्टी होतील का? एवढीच ज्याच्या अंतकरणात इच्छा आहे ना, तो फक्त बाप आहे. आणि असा असणारा बाप फक्त अंतकरणातच दुःख दाबून ठेवतो, बाकी कुणाला दाखवत नाही. इतकं अंतकरण व्यापक असतं. आपल्याला जिजाऊ आई साहेब आठवतात शिवरायांना घडवलेल्या. पण एक सांगू, अहिल्याबाई होळकरांना ज्यांनी घडवलं ना, ते माणकोजी बाबा आपल्याला आठवत नाहीत. एवढी स्त्री बापासारखी रडली अहिल्याबाई होळकर, पण घडवणारे तिचे वडील होते पाठीमाग. अहिल्याबाईंना ज्ञान दिलं, शिक्षण दिलं, नीतिशास्त्र, न्यायशास्त्र, धर्मशास्त्र, राजकारण प्रत्येकात त्यांना तरबेज केलं. तलवारबाजीमध्ये तरबेज केलं. का? तर लेकीने इतिहास घडवला. पहा कशासाठी? तिला योग्य ज्ञान असावं एवढ्यासाठी बाप प्राणपणाने लढला आपल्या फक्त लेकीसाठी. आणि अशी अहिल्याबाई होळकर जिने फक्त बापाचंच नाव उंच नाही केलं, तर होळकर कुटुंबाचं सुद्धा नाव उंचावलं, अशी अहिल्याबाई होळकर. आणि अशा असणाऱ्या या राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी राघोजी दादा जेव्हा आले ना, त्यांच्यावरती सैन्य घेऊन, कारण सगळे जण घरातले गेले होते. आई गेली, वडील गेले, बाप गेला, नवरा गेला, मुलगाही गेला. मग सगळी जबाबदारी पडली अहिल्याबाई होळकरांवरती. पण त्या सुद्धा प्राणपणाने लढल्या. राघोबा दादांना वाटलं की अरे सगळे गेलेत, म्हटलं अहिल्याबाई एक स्त्री आहे, काय करणार आहे आपल्या समोर. पण 10-15 हजाराचा फौज फाटा घेतला आणि अहिल्याबाई होळकरांवर चालून गेले. शिप्रा नदीच्या काठी ते असताच अहिल्याबाई होळकरांच्या कानावरती बातमी गेली की अरे राघोजी दादा शिप्रा नदीच्या काठावरती 10 ते 15 हजाराचा फौज फाटा घेऊन उभे आहेत. पत्र पाठवलं अहिल्याबाई होळकरांनी, सांगितलं दादा एक लक्षात घ्या, स्त्री म्हणून जर लढण्यासाठी येत असाल ना, तर एक लक्षात घ्या, 10,000 महिलांसोबत या अहिल्या एकटी रणांगणात उभी राहील. पण एक लक्षात घ्या, जर या महिलेकडून तुम्ही जर हरलात तर इतिहास काय नोंद ठेवेल. एक लक्षात घ्या, जर तुम्हाला यायचंच असेल ना, तर युद्धासाठी न येता कोणत्या कारणासाठी आला आहात हे विचारलं,
पुन्हा एकदा पत्र पाठवून तेव्हा हे जे ऐकलेला वृत्तांत जेव्हा त्या राघोजी दादांनी वाचला ना, त्यावेळेस त्यांनी पाहिलं की अरे अहिल्याच्या मनामध्ये काय आहे. त्यावेळेस त्यांना कळलं अरे ही रागिनी आपल्यासाठी लढण्यासाठी सुद्धा तयार आहे. तर ही अहिल्या सुद्धा रणांगणात उतरेल. एक सांगू, बापासारखी लढली स्त्री अहिल्याबाई होळकर. कुणी कोण उभं राहिलं तिच्या पाठीमाग, कुणी एवढं ज्ञान, कुणी एवढ्या सगळ्या गोष्टी दिल्या, तर माणकोजी बाबांनी एवढं सगळं दिलं. म्हणजे बाप आपल्या लेकराला परिपूर्ण बनवण्याचा हेतू असतो. आणि असा असणारा बाप फक्त कष्ट करतो, तो फक्त आपल्या लेकरांसाठी कुठलीच अपेक्षा न धरता करणारा हा फक्त बाप असतो. जाता जाता एवढंच सांगेन, नाही तुमच्याच्यानं काही देणं होऊ द्या, नाही त्याला काही करणं होऊ द्या, अपेक्षाच नाही.